मसाला डोसा, प्लेन डोसा, स्पॉन्ज डोसा, चीज डोसा, कट डोसा हे सर्व दक्षिण भारतातील प्रसिद्ध डोसा प्रकार तर तुम्हाला माहीतच असतील. पण मावशी डोसा म्हणजे नेमकं काय? तर या शब्दाचा शोध 2.5 वर्षाच्या लहानशा प्रज्योतने लावला. प्रज्योत म्हणजेच माझी मोठी बहीण रश्मी उर्फ राणी हिचा नटखट मुलगा. लहानपणापासूनच प्रज्योतला नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तो काहीतरी असामान्य कृती करत असतो. दीदी आमच्या परिवाराला व्हिडिओ कॉलवर त्याच्या विविध कला दाखवते. त्याने काही वेगळी अथवा विशिष्ट गोष्ट केली तर ते देखील रंगवून सांगते. एकदा व्हिडिओ कॉल चालू असताना मी आणि माझ्या आईने ताटातील मिनी डोसे दाखविले. माझी आई प्रज्योतला म्हणाली, "बघ, तुझ्यासाठी बनवला आहे मिनी डोसा, खा. घे तू पण. ये इकडे तळेगावला मिनी डोसा खायला." आमचे बोलणे संपले आणि नंतर जे ते आपापल्या कामाला लागले. माझी दीदी बहुतांश वेळेस प्रज्योतसाठी डोसा बनवते. डोसा बनवून झाल्यावर दीदीने प्रज्योतला विचारलं, "प्रज्योत, तू बेबी डोसा खाणार ना? चल ये इकडे पटकन. खा बेबी डोसा." प्रज्योत उत्तरला, "मावशी डोसा." व्हिडिओ कॉलमध्ये त्याने जे पाहिलं ते त्याने लक्षात ठेवलं आणि समयसूचकता साधली. एखादी गोष्ट छोटी आणि मोठी असली की बेबी कॅट, मम्मी कॅट, बेबी हार्ट, पापा हार्ट अशा प्रकारे क्यूट वर्णन करण्याची सवय आमच्या बेबी प्रज्योतला त्याच्या मम्मीने लावली होती. घडलेल्या प्रसंगाचे निरीक्षण आणि आकलन करून प्रज्योतचा बेबी डोसा हा मावशी डोसा बनला. छोटासा प्रज्योत मोठ्या लोकांचे मन नेहमीच जिंकत असतो. त्याची ही कला जेव्हा दीदीने आम्हाला सांगितली तेव्हा त्याच्या थिंकिंग पॉवरचं खूप कौतुक वाटलं. खरं तर बेबी प्रज्योतने मावशी उच्चारल्यापासून माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यात मावशी डोसाचा सुरेख प्रसंग म्हणजे माझ्यासाठी दुधावरची सायच. धनश्री संगीता विलास गायकवाड, तळेगाव.